उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा आक्रमक. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्याचं आवाहन. वाचा, फोडा, अन्याय दूर करा, हक्क अधिकार जाणून घ्या. न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांचे विधी सेवा महाशिबिर, शासकीय सेवा व योजनांचा महामेळाव्यात प्रतिपादन. आता पाहू सविस्तर बातम्या. गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत होते. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानं त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. हो, आज आता सुट्टी घेतोय मी, अंतरवालीला जातोय आज, कारण शरीरात त्या उपोषणामुळं खूप वेदना आहे. आता थोडं बरं लागतंय, बरं तर पूर्ण नाही झालं. डॉक्टरांनी चावरे साहेबांनी स्पष्ट सांगितलं का आता तुम्ही महिनाभर मात्र अंतरवालीत घरी का असणार, पण आराम करा. तुम्ही आता बाहेर फिरू नका, कारण त्या डोळ्याला अंधार येणं, डोळ्यात अंगात आग होणं, हे प्रकार व्हायला लागले. पूर्ण अंग प्रचंड दुखतं सारखं, खूप अंगात ताकद नसल्यामुळं उपोषण केल्यानं अशक्तपणा प्रचंड आहे. डॉक्टरांनी आता सक्त आपल्याला बंधनच घातलेलं आता की तुम्ही किमान आता महिनाभर तरी आरामच करायचा, तुम्ही बाहेर फिरू नका. थोडी त्यांनी आपल्या हितासाठी, माझ्या शरीरासाठी त्यांनी सक्त आता चावरे डॉक्टर साहेबांनी वॉर्निंग दिली. आता तुम्ही महिनाभर तरी किमान एकाच जागेवर आराम करा, फिरू नका कुठंच. तुम्ही डिस्चार्ज झाल्यानंतर पुढचा प्रोग्राम कसा असणार आहे, काय भेटी घेतील, कुठले विषय, कुठले मुद्दे काय असणार? काय नाही, आता मी आज सुट्टी झाल्याच्या नंतर आता डॉक्टरांनी आराम करायचं सांगितलं 1 महिन्यासाठी, कारण शरीरात माझ्या उपोषणामुळे ताकद नाही राहिली. खूप वेदना आहेत शरीरात, आग पण होती, डोळ्याला अंधाऱ्या पण येतात. म्हणजे ते आता इतका अंगात वेदना आहेत की ते सांगता येत नाही. त्यामुळे आता मी आज सुट्टी घेतली. पण डॉक्टरांनी मात्र एक आग्रहाचं आणि सक्तीचं सांगितलं की तुम्ही किमान महिना, 1.5 महिना तरी कायम आराम करा. अंतरवालीत गेल्यावर तुम्ही घरी कायम आराम करा. त्यामुळे आता सध्याचा आराम. महिलांनो, आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला निर्भयपणे वाचा फोडा. अन्यायाविरुद्ध वाचा फोडल्यावरच अन्याय दूर करता येईल. महिलांनी सक्षम व्हावं आणि आपले हक्क अधिकार जाणून घ्यावे, असं आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे प्रशासकीय न्यायमूर्ती तथा औरंगाबाद खंडपीठाचे वरिष्ठ पालक न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी फुलंब्री इथं केलंय. फुलंब्री इथं जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात विधी सेवा महाशिबिराअंतर्गत शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याचं उद्घाटन न्यायमूर्ती घुगे यांच्या हस्ते एका रोपट्याला पाणी देऊन करण्यात आलं. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व पालक न्यायमूर्ती संजय देशमुख, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभा इंगळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव वैशाली फडणवीस, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे, तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानगुले तसंच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. विविध दिवस आपण साजरे करतो, त्याआधी त्या दिवसांच्या मागील संकल्पना समजून घ्या. महिलांच्या व मुलींच्या संरक्षणासाठी असलेले कायदे जाणून घ्या. महिलांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडा. आपलं नाव, माहिती गुपित ठेवली जाते, त्यामुळे बदनामीची भीती बाळगू नका. वाचा फोडल्याशिवाय अन्याय दूर होत नाही. मुलगा किंवा मुलगी जन्माला येणं यास केवळ पुरुष जबाबदार असतो, याची वैद्यकीय माहिती देणारे स्टॉल्स लावा.
लोकांना माहिती द्या, स्त्रियांनी सक्षम व्हावं, सज्ञान व्हावं, आपले हक्क आणि अधिकार जाणून घ्यावे असं आवाहन न्यायमूर्ती घुगे यांनी केलंय. तर सर्व माणसांनी एकमेकांशी चांगलं वागणं हाच खरा न्याय आहे असं प्रतिपादन न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी केलं. एकमेकांना मान सन्मान देणं, चांगलं वागणं यातून अनेक वाद संपुष्टात येतात. एकमेकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देणं हे सुद्धा न्यायदानच आहे. शासकीय अधिकाऱ्यांना मिळालेलं पद हे IT साठी नसून लोकांना न्याय देण्यासाठी आहे असं त्यांनी सांगितलं. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हा प्रशासनानं सामान्य नागरिकांना त्यांचे न्याय व हक्क लाभ देण्यासाठी राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली. शासकीय सेवा योजना आणि अंमलबजावणीचं निरीक्षण करण्यासाठी न्यायमूर्ती आले आहेत. जिल्हा प्रशासनानं बालविवाह, कुपोषण निर्मूलन, माता बालमृत्यू, महिला सुरक्षा, महिलांचं आर्थिक सक्षमीकरण, दिव्यांगांची नोंदणी करण्यासाठी घरोघरी जाऊन मोहीम राबवणं असे विविध उपक्रम राबवून अधिकाधिक घटकांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिली. पोलीस अधीक्षक राठोड यांनी महिलांनी सायबर संबंधित गुन्ह्यांबाबत सावध राहावं, फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करावा. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यास 1930 या क्रमांकावर किंवा NCCR पोर्टलवर तक्रार नोंदवून आपण दाद मागू शकता असं सांगितलं. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सांगितलं की जिल्ह्यातील 350 शाळांमध्ये CCTV बसवण्यात आले, तसंच तक्रार पेटी ठेवण्यात आली आहे. शालेय विद्यार्थी आपल्यावरील अन्यायाबाबत त्यात तक्रार नोंदवू शकतात. जिल्ह्यात सर्व शासकीय कार्यालयामध्ये अंतर्गत तक्रार निवारण समित्या तयार करण्यात आल्यात. या कार्यक्रम प्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना लाभ वितरण करण्यात आलं. त्यानंतर सर्व न्यायमूर्तींनी शिबिरात लावण्यात आलेली माहिती व सेवेच्या स्टॉल्सना भेट देऊन पाहणी केली. प्रास्ताविकात प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश विभा इंगळे यांनी विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली आहे. आपण विधी सेवा प्राधिकरणामध्ये वैयक्तिक वाद, समस्या, मानसिक समस्या याबाबतही मार्गदर्शन घेऊ शकता असंही त्यांनी सांगितलं. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव वैशाली फडणवीस यांनी आभार मानले. या कार्यक्रम प्रसंगी चिंचोली बाबरा येथील इयत्ता 9वीचा विद्यार्थी असणाऱ्या पियुष समाधान जंगले या विद्यार्थ्यांना न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती संजय देशमुख यांचं चित्र काढून त्यांना भेट दिलं. या लहान चित्रकारानं काढलेलं स्वतःचं हुबेहूब चित्र पाहून न्यायमूर्ती अचंबित झाले. त्यांनी या मुलाचं कौतुक केलं व त्यास बक्षीसही दिलं. हा विद्यार्थी चिंचोली बाबऱ्याला स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयात शिकतो. मराठवाड्यातील महिला फार्मासिस्ट भगिनींसाठी खास आयोजित उंच माझी भरारी या सन्मान सोहळ्याला मोठा प्रतिसाद मिळालाय. महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलच्या पुढाकारानं आणि स्थानिक फार्मासिस्ट संघटनांच्या सहकार्यानं आयोजित या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केलंय. महिला सशक्तीकरणाचा नवा अध्याय कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. उद्घाटन प्रसंगी MSPC सदस्य मनोहर कोरे यांनी महिलांच्या योगदानावर प्रकाश टाकला. श्री अनंत बोरकर यांनी महिला दिनाचं महत्त्व विशद केलं. प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित ॲडव्होकेट आशा शेरखाने कटके, अध्यक्ष बाल कल्याण समिती छत्रपती संभाजीनगर यांनी महिलांच्या हक्क आणि संधींवर महत्त्वपूर्ण विचार मांडलेत. डॉक्टर अर्चना राठोड पवार, प्रोफेसर आणि प्रमुख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर यांनी महिलांच्या आरोग्यासंबंधी माहिती दिली आहे. तसंच डॉक्टर मंजिरी घरत, फॉर्मर व्हाईस प्रेसिडेंट FIP CP, व्हाईस प्रेसिडेंट IPA CPD यांनी फार्मासिस्ट क्षेत्रातील महिलांच्या वाढत्या सहभागावर सखोल मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाच्या यशस्वी योजनात मंजुषा झिंजुर्डे, शीतल पांडे, जयश्री बोरसे, संगीता सोनवणे आणि त्यांच्या टीमनं मोठं योगदान दिलंय. उपस्थित महिला फार्मासिस्ट भगिनींना सन्मान चिन्ह व भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद लोहाडे, नंदकिशोर काळे, वसंत भराड, संगीता सोनवणे, मंजुषा झिंजुर्डे, शीतल पांडे, जयश्री बोरसे, संगीता सोनवणे, अश्विनी जाधव, सोनाली कदम, मनीषा कुलकर्णी, प्रतीक्षा गोसावी यांच्यासह रईस शेख, विनोद ठोंबरे, शेखर कोल्हे, ज्ञानेश्वर वाघलवाळे यांनी परिश्रम घेतले. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं फिट इंडिया मोहिमेअंतर्गत फिट इंडिया, पिंक सायक्लोथॉन आणि वॉकथॉन या विशेष उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. हा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या संयुक्त विद्यमानं विभागीय क्रीडा संकुल गारखेडा इथं संपन्न झालाय. महानगरपालिका आयुक्त G श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली फिट इंडिया मोहिमेअंतर्गत फिट इंडिया, पिंक सायक्लोथॉन आणि वॉकथॉन हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात ऊर्जादायक झुंबा सेशननं झाली, ज्यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. झुंबानंतर सायक्लोथॉन आणि वॉकथॉन आयोजित करण्यात आलं, ज्यामध्ये महिलांनी उत्साहानं भाग घेतला. या कार्यक्रमाचं उद्घाटन डॉक्टर मोनिका घुगे, उपसंचालक
SAI NCOE औरंगाबाद सुमेध तरोडेकर, सहाय्यक संचालक SAI NCOE औरंगाबाद बाजीराव देसाई, जिल्हा क्रीडा अधिकारी नौमान खान, पर्यटन अधिकारी तसंच सईद जमशेद क्रीडा अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आलं। या उपक्रमात 500हून अधिक महिलांनी विविध वयोगटातील सहभाग नोंदवला आणि आरोग्य व तंदुरुस्तीबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण संदेश दिलाय। पहाटे 6 वाजता झुंबा सेशन पासून सुरुवात झाली आणि संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण होतं। महिला सशक्तीकरण आणि आरोग्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी उपस्थिती लावली। सहभागी महिलांनी आनंदानं सायक्लोथॉन आणि वॉकथॉन मध्ये भाग घेत तंदुरुस्त महिला सक्षम समाज हा संदेश दिलाय। या उपक्रमाच्या यशस्वी योजनासाठी सर्व सहभागी स्वयंसेवक आणि विविध संस्थांचे विशेष आभार मानण्यात आले। महानगरपालिका प्रशासनाच्या पुढाकारामुळे हा उपक्रम यशस्वी झाला आणि भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवले जातील असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN। उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम। संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध। उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा। रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा दातार। मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली। सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं। रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे। तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या। एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं। मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष। नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं। तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला। आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत। तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो। स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात। माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते। तसंच भाजीपाला जाधव मंडईतून आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो। त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो। घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर, देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर।
ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले, चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर आपलं स्वागत। प्रादेशिक प्रॅक्टिशनर्स परिषद RPC 2025 अत्यंत उत्साहात संपन्न झाली आहे। या परिषदेत सरकार, उद्योग क्षेत्र आणि अकादमिक तज्ञांनी कर प्रशासन, वित्त नियोजन आणि आर्थिक धोरणांवर सखोल चर्चा केली। समारोप कार्यक्रमाला खासदार डॉक्टर भागवत कराड यांची प्रमुख उपस्थिती लाभली। आपल्या भाषणात त्यांनी CMA व्यावसायिकांचे कर प्रणाली, वित्तीय नियोजन आणि सरकारी आर्थिक धोरणांमध्ये मोलाचं योगदान असल्याचं अधोरेखित केलंय। तसंच थेट कर संहिता विधेयक 2025 मध्ये अकाउंटंटच्या व्याख्येत CMAचा समावेश करण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील असं आश्वासन दिलं। परिषदेत विविध तांत्रिक सत्र आयोजित करण्यात आली। पहिलं तांत्रिक सत्र आयकर कायद्यातील ताज्या सुधारणा, CMA डॉक्टर आशिष थट्टे यांनी या विषयावर मार्गदर्शन केलं। या सूत्राची सुरुवात CMA विवेक भालेराव RCM यांच्या स्वागतपर भाषणानं झाली। दुसरं तांत्रिक सत्र सरकार आणि उद्योग क्षेत्राची CMA व्यावसायिकांकडून अपेक्षा। या पॅनल चर्चेत खालील मान्यवर उपस्थित होते: अभिजित राऊत IAS सह आयुक्त, राज्य GST चंद्रशेखर बोर्डे, उप आयुक्त, राज्य GST CMA समीक्षा दत्ता, CFO सीट टायर्स CMA नांटी शहा, मानद सचिव WIRC ऑफ ICMAI CMA किरण कुलकर्णी, MC सदस्य औरंगाबाद चॅप्टर ऑफ ICMAI आदी उपस्थित होते। CMA रंजना देशमुख, उपायुक्त, राज्य GST सौ पूर्णिमा परदेशी, आंतरराष्ट्रीय फिटनेस आणि वेलनेस प्रशिक्षक CMA मनीषा अग्रवाल, RCM WIRC CMA मैथिली मलपुरे, CMA वैशाली मोदी आदी उपस्थित होते। RPC 2025 परिषदेमुळे CMA व्यावसायिकांना ज्ञानसंपादन, नेटवर्किंग आणि धोरणात्मक चर्चा करण्याची सुवर्ण संधी मिळाली। आर्थिक धोरण, उद्योगाच्या अपेक्षा आणि वित्तीय सबलीकरण यावर सखोल विचार विनिमय करत या परिषदेत CMA व्यावसायिकांची भूमिका अधिक स्पष्ट झाली। प्रादेशिक प्रॅक्टिशनर्स परिषद RPC 2025 यशस्वीरित्या संपन्न झाली। आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते मध्य मतदारसंघात विविध ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झालाय। मध्य मतदारसंघातील दैनंदिन दळणवळणाच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आज रविवार दिनांक 9 रोजी मोठ्या उत्साहात पार पडलाय। या कार्यक्रमाला मध्य मतदारसंघाचे आमदार प्रदीप जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती आणि त्यांनी भूमिपूजन केलं। या कार्यक्रमाअंतर्गत मयूर पार्क परिसर आणि पिसादेवी रोड परिसर इथं सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्यात आली। या भागातील रस्ते मागील काही काळापासून खराब अवस्थेत होते, त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं। पावसाळ्यात चिखल, खड्डे आणि धुळीमुळे प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत होता। नागरिकांची होणारी गैरसोय पाहून आमदार प्रदीप जयस्वाल साहेब यांच्या प्रयत्नातून अखेर या रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे। सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। मजबूत आणि टिकाऊ रस्त्यांमुळे वाहतुकीस सुविधा होणार असून परिसरातील वाहनं आणि पादचारी यांना सुरक्षित प्रवास करता येणार आहे। तसंच या रस्त्यांमुळे स्थानिक व्यावसायिकांनाही मोठा फायदा होईल। बाजारपेठांमध्ये ये जा करणं सोपं होईल। तसंच रस्त्यांच्या सुधारामुळे नवीन व्यवसाय आणि गुंतवणुकीस चालना मिळू शकते। या भूमिपूजन सोहळ्यावेळी शिवसेना शहर प्रमुख विश्वनाथ राजपूत, उपशहर प्रमुख रमेश सूर्यवंशी, रामदास पवार, निलेश सुरे, गणेश पवार, विक्की लोखंडे, ज्ञानेश्वर शिरसाट, महिला आघाडीच्या महानगर प्रमुख शारदा घुले यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं मान्यवरांच्या उपस्थितीत इथं मोठ्या उत्साहात करण्यात आला। जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीनं शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत IMA हॉल, शनी मंदिर जवळ छत्रपती संभाजीनगर इथं करण्यात आला। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव,
प्रादेशिक परिवहन अधिकारी पूजा वानखेडे, वरिष्ठ पत्रकार मधुकर अण्णा वैद्य, पत्रकार डॉक्टर आरती श्यामल जोशी, लेखिका व समाजसेविका जयश्री एस भगत, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष अनिल सावंत, जिल्हाध्यक्ष छबुराव ताके यांची व्यासपीठावर उपस्थिती होती। या सन्मान सोहळ्याचं प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ज्ञानेश्वर खंदारे, तर सन्मान सोहळ्याचे सूत्रसंचालन पत्रकार सचिन लीला सुखदेव अंभोरे व कर्तृत्ववान महिलांचा परिचय प्राची प्रशांत सूर्यतळे यांनी केला। यावेळी ग्रामीण जिल्हा अध्यक्ष शांताराम मगर, मनोज पाटणी, प्रशांत सूर्यतळे, सुजित ताजने, महेंद्र डेंगळे, विशाल सोनवणे यांनी पुढाकार घेतला। यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे महानगर अध्यक्ष उमेश जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले। यावेळी तेजश्री दिलीप पाचपुते, निर्मला निंभोरे, प्रवीणा ताराचंद यादव, लता जाधव, डॉक्टर अर्चना चंद्रकांत गणवीर, ॲडव्होकेट स्मिता प्रल्हाद जोंधळे, नीता गंगावणे, सरला राजेश सदावर्ते, भाग्यश्री अण्णासाहेब जगताप, विद्या गावंडे, ॲडव्होकेट प्रतिभा चौतमोल, दिव्या रमेश इंगळे, डॉक्टर सुषमा उन्मेष शिंदे, पृथा वीर, जयश्री एस भगत, उज्ज्वला साळुंखे, योगेश्वरी बाबूलाल बोहरे, डॉक्टर वर्षा राणी इंदानी खोचे, अनु गंगाराम चव्हाण, कविता वाघ घुगे, पूजा वानखेडे, योगिता कृष्णा शिंदे, मनीषा वाघमारे, अनिता ज्ञानदेव फसाटे, सविता रत्नाकर कुलकर्णी, कल्पना इंद्रसिंग राजपूत, प्राध्यापक भारती भांडेकर विश्वास, प्रमिला मुसळे, शुभलक्ष्मी महिला बचत गट शिवाजीनगर, उमा फुलारी, सीमा पाटील, चारुशिला कल्याणी नागोरे आदी महिलांचा सन्मान करण्यात आला। राज्यस्तरीय अस्मिता ज्युनियर महिला हॉकी लीग स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा संघ जाहीर करण्यात आला आहे। पुणे येथील पिंपरी चिंचवड मधील मेजर ध्यानचंद स्टेडियम मध्ये या राज्यस्तरीय स्पर्धा 9 ते 14 मार्च दरम्यान हॉकी महाराष्ट्राच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आहेत। नुकतंच गारखेडा येथील विभागीय क्रीडा संकुलात जिल्हा हॉकी संघटनेच्या वतीनं आयोजित निवड चाचणीतून या स्पर्धेसाठी संघाची निवड करण्यात आलेली असून निवड समितीत श्यामसुंदर भालेराव, इम्रान शेख, संजय तोटावाड, समीर शेख यांनी काम पाहिलं। तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा संघ पुढील प्रमाणे आहे। अर्पिता सरोदे कर्णधार, गौरी चंद्रे उपकर्णधार, अर्चिता सूर्यवंशी गोलरक्षक, गुंजन बाविस्कर, प्रगती भांडेकर, वैष्णवी पंधरे, प्राची कटरे, प्राची पाणचोरे, पूर्वा दुपारे, प्रेरणा येरोंडोल, किशोरी काटोळे, गायत्री पुरी, लावण्या बावणे, प्रीती पेहरकर, गौरी जाधव, दिव्या घोडके, श्रद्धा ढाकणे, पूजा साळुंके, संघ व्यवस्थापक विशाखा शिंदे, प्रशिक्षक किशन चव्हाण। छत्रपती संभाजीनगर हॉकी संघटनेचे अध्यक्ष माननीय श्रीकांत जोशी, सचिव पंकज भारसाखळे, उपाध्यक्ष अशोक सायन्ना यादव, दिनेश गंगवाल, शेख साजिद, डॅनियल फर्नांडिस, आझम सय्यद, संजय चंद्रशेखर यांनी या संघाला शुभेच्छा दिल्यात। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा आक्रमक। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्याचं आवाहन। वाचा, फोडा, अन्याय दूर करा, हक्क अधिकार जाणून घ्या। न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांचे विधी सेवा महाशिबिर, शासकीय सेवा व योजनांचा महामेळाव्यात प्रतिपादन। याचबरोबर हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन। उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम। संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध। उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा। रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी।